अत्यंत महत्त्वाची बातमी। देवाच्या दानपेटीत पडलेला 50% पैसा दुष्काळ निवारणासाठी वापरावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। तशी मागणी करणारं पत्रही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे। सध्या राज्य दुष्काळात होरपळत असताना देवाच्या दानपेटीत पडलेला 50% पैसा दुष्काळ निवारणासाठी वापरावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे। आपण त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी बोलूया। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आहेत आपल्याबरोबर। जितेंद्रजी, तुम्ही हे पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना, काय नेमकं तुमचं म्हणणं आहे या बाबतीत? माझं म्हणणं स्पष्ट आहे की संकटासमयी देव कामी येतो असं म्हटलं जातं, म्हणून श्रद्धेने श्रद्धाळू माणसं संकटात आली असताना किंवा संकट समोर दिसत असताना देवासमोर हात जोडून उभे राहतात। देव संकटासमयी कामी येतो। तर महाराष्ट्रावरती एवढं मोठं संकट आलं असताना देवच कामी येणार। पण देवाकडे जमलेला पैसा, देवाच्या नावाने इथल्या सर्वसामान्यांनी जमा केलेला पैसा त्या सर्वसामान्यांच्या हितासाठी जर वापरला गेला तर चुकीचं नाही। म्हणून देवस्थानांकडे असलेला मुबलक पैसा, सोनं नाणं याचं व्हॅल्युएशन करून त्याचा 50%, कारण का तो काही इन्फ्रास्ट्रक्चरसाठी वापरला जाणार नाही, तो काही वेगळ्या कामांसाठी वापरला जाणार, तो माणसासाठीच वापरला गेला पाहिजे। आणि त्यामुळे देवाचा खजिना संकटासाठी देवाने रिकामा करावा अशी परंपरा आहे महाराष्ट्रात। तो खजिना रिकामा करून आता आपण आपल्या महाराष्ट्रासाठी वापरावा अशी आमची मागणी आहे। नक्की जितेंद्रजी, हे पत्र लिहिल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडून यावर काही रिप्लाय किंवा रिस्पॉन्स आलेला आहे का? बोलणं झालेलं नाही, मी फक्त पत्र दिलेलं आहे। आता मी त्यांच्याशी चर्चा करेन। धन्यवाद जितेंद्रजी, झी24 तासशी बोलल्याबद्दल, ही माहिती दिल्याबद्दल। देवाच्या दानपेटीत पडलेला 50% पैसा दुष्काळ निवारणासाठी देण्यात यावा अशी मागणी करणारं पत्र राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय।